नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. तुमचा परिचय? मी शिवा मोहल्ले, कुठे राहता? चांदूरला. अच्छा अच्छा. तुम्ही कांदा पेरला तर कांदा पेरण्याच्या वेळेस तुम्ही काय काय वापरलं? मी एक प्रिया मॅडम आहेत रोधनकर म्हणून, त्यांनी मला भूवस्त्र हे पाकिट दिलं होतं किंवा पेरणी पूर्व तुम्ही शेतात टाकून आमच्या हिशोबानं याचा वापर करा. अच्छा. तर मी पहिले ते भूवस्त्र टाकलं, त्याच्यानंतर कांदा पेरला आणि नंतर ते स्प्रे जे आहे तुमचे ते एम.आय. प्रौढ वगैरे वगैरे ते त्याचं एक फवारा घेतला. फवारा घेतला. असं एक मस्त पद्धतशीर बिलकुल कांद्याची साईज पण वाढली आणि खाण्यात पण गोडवा आहे. अच्छा, म्हणजे कांद्याची साईजही वाढली आणि कांद्याची टेस्ट पण वाढली. आणि तीच औषधी मी माझ्या पालकावर, भेंडीवर, वांग्यावर, म्हणजे जो काही पालेभाज्या आहेत माझ्या त्याच्या सर्ववर मी वापरत आहोत. अच्छा अच्छा. म्हणजे रासायनिक एकदमच मी कमी केलेलं आहे. बरं, याच्यावर तुम्हाला काय वाटते मग? याच्यावर म्हणजे पहिल्यापेक्षा आता खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसतो. अच्छा, म्हणजे कांद्याचं उत्पादन वाढलं, कांद्याची साईज वाढली आणि कांद्याची टेस्ट पण चांगली झाली आणि गिऱ्हाईक जास्त पसंती दाखवत आहेत. कारण की आज आपण समजा माझं कोलकाता चौकामध्ये दुकान आहे, तर कांद्याचं असं कट्ट खोललं की जे पहिले गिऱ्हाईक कांदा घेऊन गेलेले आहेत ते असं म्हणतात की 10-10 किलो मला द्या फटाफट, किंवा मग काही शेतकरी शेतातून कांदा घेऊन जातात. अरे वा वा. ते म्हणतात बुवा. आणि माझं हे औषधाची बॉटल आहेतच पडलेली शेतात. अच्छा. चला, मग तुम्ही समाधानी आहात? समाधानी म्हणजे खूप समाधानी. मी मॅडमला हेच हे करतो की बुवा याच्या अगोदर जर समजा आपला संपर्क झाला असता किंवा भेट झाली असती एक 2-4 वर्ष आधी, तर आतापर्यंत खूप मी कव्हर केलं. ओके. पण होय ना, असो भेट झाली आणि खूप चांगलं. देर आहे दुरुस्त आहे. ठीक आहे. ओके, बरं, धन्यवाद भाऊ. धन्यवाद.